तर शिवाजीनगर संघाचे समर्थक आणि या गावामध्ये खऱ्या अर्थानं सुपरवायझरची भूमिका सातत्याने निभावतात त्या अर्थातच आमचे किसन भोईर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। तर त्यांना विनंती असेल की आपण यावं आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। तर विलासभाई यांच्या शुभ हस्ते मेजर चाचांचा सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर आमचे शिवाजीनगरचे भोईर साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। भोईर साहेब आपल्याला देखील विनंती करतो की आपण यावं। शिवाजीनगर संघाचे दमदार समर्थक तथा या गावचे सुपरवायझर त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। भोईर साहेब यावं, आपला इथे शुभ सन्मान केला जाईल। तर जाऊया आपण मैदानाकडे। या ठिकाणी दुसरं सत्र अर्थातच दुसऱ्या फेरीचं पहिलं सत्र इथे आपण पाहतात। आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाने च्या वाट्याला मात्र फलंदाजी या ठिकाणी येते। मंगेश स्मृती कोंबडोबळी संघाने नाणेफेक जिंकून या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलंय। आणि जाऊया आमच्या अतिथी कक्षामध्ये अर्थातच प्रवीण गायकर यांचा आवाज तुम्ही ऐकतात। पाहुण्यांचं स्वागत इथे आपण पाहतात। आज मोठ्या संख्येने पाहुणे या स्पर्धेसाठी आले ते हे प्रेम आहे ते अर्थातच पारचषक नावा 2022 चे आयोजक सन्माननीय विजेंद्र गणेशजी पाटील यांच्या आणि त्यांच्या सहकार्यावर। त्याच्यानंतर जगदीशजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। आवाह या देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही सरचे स्वागत। तत्पूर्वी जगदीश भोईर साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। तर जगदीश भोईर साहेबांना सन्मानित करण्यासाठी मंचावरती आम्ही आमंत्रित करतो अर्थातच बाबेभाई अर्थातच खातापिता ग्रुपचे उपाध्यक्ष विलासभाई यांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा सन्मान केला जाईल। तर थँक्यू सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। आणि जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुरुवर्य काका मात्रे सर यांच्याकडे। धन्यवाद प्रवीण गायकर, धन्यवाद रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकलात। अर्थात सूत्रसंचालन प्रवीण गायकर यांच्या माध्यमातून पाहुण्यांचं स्वागत। दुसरा फेरीचा पहिला सामना आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या संघाची फलंदाजी आपण पाहतात। डावाची सुरुवात दीक्षांत ठाकूर आणि सुजित ठाकूर ही जोडी डावाची सुरुवात करते आणि पहिलं षटक घेऊन मंगेश स्मृती कोंबडोळी संघाचा गोलंदाज विनोद भगत यावी पहिलं षटक घेऊन येते। पहिलं षटक पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक 30 यॉर्ड सर्कलच्या बाहेर आणि 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज क्षेत्ररक्षक हे 9 खेळाडू 30 यॉर्ड सर्कलमध्ये असताना पहिला चेंडू या षटकातला। या ठिकाणी माझा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आपण पाहिलात गुडलिंग स्पॉटवर पडला। चेंडूला थोडीशी उंची होती, इथे मात्र फलंदाजाच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला चेंडू निर्धाव। क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पहिला चेंडू, पहिला चौकार, पहिला षटकार, पहिली विकेट याला एक अन्य साधारण महत्त्व नेहमी दिलं गेलं। तर जाऊया आपण मैदान टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून देखील मैदानातील प्रेक्षक पाहू शकतात ही आगळी वेगळी ओळख या स्पर्धेची। या ठिकाणी गोलच्या टोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, लॉंग ऑफ वरून चेंडूची पकड करतोय आणि पहिली धाव अर्थातच या सामन्यामधली येते ती फलंदाज दीक्षांत ठाकूरच्या माध्यमातून 1 धावेने आपलं खातं उघडतोय। क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ रोशन ऑफ साईडला। ऑन साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट, एक अर्थात डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन। या रोजेतून अर्थातच गोलंदाज यावी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार, डीप फाईन लेग आणि लॉंग लेग क्षेत्र कव्हर केलं गेलं आणि बघता बघता चेंडू मात्र सीमापराला एक सुंदर फटका, संजीवनी चौकार, 4 धावा। लबा किल्ला हे गीत जर आपण पाहिलं तर अर्थातच आदिवासी कातकरी समाजाचे हमरापूर पेंडचे गोरख गुंजाळ याने गीत गायलं। आदिवासी समाज देखील कुठे कमी नाही, त्याने दाखवून दिलं या गीताच्या माध्यमातून। आणि अलिबागचा कुलाबा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या काळामधला, तुम्ही जर अलिबाग शहरापासून जवळ आलात तर 1 किलोमीटर अंतरावर असणारं समुद्रामध्ये भरती ओढीचं निश्चितच समीकरण पाहून आपण मैदान निश्चित त्या किल्ल्यात गेलात तर तिथे तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर आणि त्याचबरोबर
निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी अपरकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही, चेंडू मात्र निर्धाव आणि तिथे मात्र तो सिद्धिविनायक बाप्पाचं मंदिर जो उजव्या सोंडेचा गणपती आहे, त्यानंतर संपूर्ण समुद्रामध्ये अर्थात गोड्यापणाची विहीर, हे देखील वैशिष्ट्य पाहायला मिळालं. तर धावपलकार धावा येऊन पाहिला या चौकाराच्या माध्यमातून 5 धावा. पहिलं अर्थात षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज विनोद भगत. या ठिकाणी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जाणार डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. तो म्हणतात 2 धावांचे योगदान मिळालंय. 2 धाव मिनिटात त्या फलंदाजाला आणि या 2 धाव मिनिटात त्या फलंदाज अर्थातच सुजित ठाकूरला त्याची वैयक्तिक धावसंख्या 6 आणि एकूण धावसंख्या धावपळ घेते ती 7. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं सती स्मृती गावदेवी गावठाण संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि खंदे समर्थक अर्थातच सुनील शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समेत किशोरदादा मडवी आणि अतुल शेठ मडवी या मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. पार्थ पाटील चषक 2022 या स्पर्धेमध्ये या मान्यवरांचं आम्ही सातत्याने सहर्ष स्वागत करतो. आणि जेव्हा जेव्हा हा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा दमदार योगदान यांचं खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. त्या अर्थातच सुनील शेठ यांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती. या दरम्यान बॅकवर्ड स्कोअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धावेचं योगदान मिळालं 1 धाव मिनिटे संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावपलकार धाव येतात त्या 8. फलंदाज अर्थात सुजित ठाकूर खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर, त्याला 7 देतोय दीक्षांत ठाकूर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. विनोद भगत याचं षटक समाप्त झालं ज्याने 8 धावांचं योगदान दिलं. हा 8 अंक आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होती ती अष्टविनायक महाराष्ट्रातल्या जी 8 निश्चित स्थान आहेत त्याची यात्रा करावी असं म्हणतात, ज्याच्यामध्ये पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, त्यानंतर पुण्यापासून 25 किलोमीटर असणारा थेऊरचा चिंतामणी, त्यानंतर मोरगावचा अर्थातच मयुरेश्वर आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातलं अगदी भीमा नदीच्या पलीकडे असणारा कर्जत तालुक्यातलं उजव्या सोंडेचा गणपती जो सिद्धिविनायक, ज्याचं अर्थात नेहमी म्हणलं जातं की 21 फेऱ्या तुम्ही जर मारल्या तर तुम्हाला तो सिद्धी योग मिळतं असं म्हणलं जातं. त्यानंतर अर्थातच पुण्यापासून 50 किलोमीटर असणारा रांजणगावचा तो महागणपती, गिरिजात्मज शिवनेरी जवळचा अर्थातच तो विनायक आपण पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतीचे चेंडूवर येणार परंतु तोपर्यंत दुसऱ्या शेती चेंडू येणार. इथे मात्र झेल घेतला गेला आणि काय झेल घेतला गेला पहा. डीप मिडवी गेटला एक सुंदर झेल आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. याच दरम्यान प्रकाश घरत साहेब जॉन्टी यांचे वडील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं विजेंद्रबाई पाटील यांच्या वतीनं सुनील शेठ मडवी आपल्याला देखील व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते. यावा गावठाण संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि इथे मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. तर रितेश मडवी एक अष्टपैलू गुणवाल खेळाडू गोल्डन 11 नावा संघाचे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो आमचे विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रितेश मडवी यांचा शुभ सन्मान करावा. तर जॉन्टी यांचे वडील सन्माननीय प्रकाश घरत साहेब यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आमचे धीरज घरत यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विकास पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते धीरज साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान करावा. त्याच्यानंतर रोशन भोईर साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान विकास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. येस काका सर. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतात चेंडू हवेमध्ये आहे. शेतीचे चेंडूवर जाणार 1 बाउंस चेंडू इथे मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये पकडला गेला आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. आणि अशा प्रकारे नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज बाद झाला तो सुजित ठाकूर. मागच्या षटकामध्ये अर्थातच एकूण धावपलकर धावा येऊन पोचल्या त्या 10 डबल अंकामध्ये संदीप ठाकूर, सुदीप ठाकूर या ठिकाणी नवीन फलंदाज आहे आणि दीक्षांत ठाकूर याची वैयक्तिक धावसंख्येत दोन्ही बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि नवीन गोलंदाज दिनेश होलेकर. यावेळी मात्र शरीर वेध घेणारी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा बदल ओव्हर थ्रो त्याचा फायदा मिळाला. क्षेत्रशी चेंडूवर येणार, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 2 धावांचं योगदान. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये धावा या चोराव्या लागतात. धावा काढण्यापेक्षा धावा चोरणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि एक एक धाव अतिशय महत्त्वाची म्हणलं तर क्रिकेटमध्ये, कारण पराभूत होणाऱ्या संघाला विचारा त्यांची मनस्थिती काय असते. तर 2 धावांचे योगदान धावफलकात वाढ होते ती 12. हा 12 अंक आपल्या समोर आल्यानंतर लगेच आपल्याला महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री अर्थातच माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आठवण होते, ज्यांचा 12 हा डिसेंबर हा वाढदिवस आणि त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती.
आणि 12 अंक आपल्या समोर आल्यानंतर आपला आता आपण या जगात येतो तेव्हा तो अर्थात आपला जन्मदिवस 12व्या दिवशी आणि आपण हे जग सोडतो तेव्हा तो विधी देखील 12व्या दिवशी, हे देखील योगदान. या ठिकाणी माझा बॅट चेंडू संपर्काने उरलेलं काम यष्टी षटक मंडळ षटक क्रमांक 2ची इथे सुरुवात आहे. आतापर्यंत आपण पहिले धावपलका धावा आले त्या 12 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर दिनेश शिवलेकर एक कंजूस गोलंदाजी करतोय, कोणत्याही मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीत. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार, झेल मात्र जमीनला दान केला गेला आणि बघता बघता कव्हरला आलेला हा सुंदर झेल इथे मात्र सोडला गेला आणि झेलच्या माध्यमातून षटक क्रमांक 2ची समाप्ती होते आणि 2च्या समाप्तीनंतर शिवाजीनगर आदेश स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या दाखल येऊन पोहोचते ती 14 प्रति षटक 7च्या सरासरीने. धन्यवाद विजय. जासई गावचे सुपुत्र अर्थातच माजी खासदार स्वर्गीय दिबा पाटील सर यांनी दिलेलं खूप चांगलं योगदान या संपूर्ण पनवेलच्या लढ्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान होतं आणि तेच योगदानामुळे खरं तर येणारे हवाई विमानतळ याला दिबा पाटलांचंच नाव असायला पाहिजे, ही मागणी रास्त मागणी ही संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. O2 प्रवीण गायकर. तर संतोष भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच्यानंतर होणारी लढत असेल बघा सान्वी 11 सतीस्मृती गावदेवी गावठाण टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा आणि खारकोपर टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की टी शर्ट घेण्यासाठी आपण इथे आयोजकांशी संपर्क साधा. खारकोपर आणि सान्वी 11 गावठाण यांच्यामध्ये पुढची लढत असेल. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मात्र चेंडूला निश्चितच सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करणे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूवर येणार तोपर्यंत अर्थात 2 धावांचे योगदान मिळते. 2 धावा मिळते ते फलंदाला आणि या 2 धावा संघाला तिसरे षटक इथे मात्र सुरू असताना धावपलकार धावा येऊन पोहोचतात त्या 16 धावा. गोलंदाज शुभम कोळी, मागचे षटक दिनेश शिवलेकर याचं 6 धावा ज्यांनी खर्च केला, 1 विकेट मिळालं. विनोद भगत यांनी पहिलं षटक फेकलं, 8 धावा खर्च केल्या होत्या, कोणती सफल नव्हती. 1 गडी बाद 16 धावा धावपलकार येतात. फलंदाज खेळतोय सुदीप ठाकूर वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. यावेळी चेंडूला अर्थातच ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्ह आपण पाहता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार, चेंडूची फेकी केली जातात, अतिशय सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 1 धावेचं योगदान मिळते. धावपलकात 1 निवाड 17 धावा आणि मगाशी जो झेल सोडला होता त्या झेलाचं रूपांतर करताच 2 धावांचं योगदान मिळालं होतं आणि झेल सोडल्यानंतर आपल्याला नेहमी आठवण होते रोहित शर्मांची, ज्याने 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 264 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात, पकडा झेल आणि जिंका खेळ. जाऊया मैदानाकडे. यावी मात्र सेवा यांकडून गोलंदाज तयार, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. डावेष्टीच्या अर्थात बाहेर चेंडू, पंचांचा हात जमिनीला समांतर होतोय. 1 धावीचे योगदान मिळते. 1 धाव संघाला आणि 1 धाव संघाच्या खात्यामध्ये अर्थात जाऊन पोहोचते ती आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाची धावसंख्या. 1 गडी बाद धावपलकार धावा येतात त्या 18. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्ही पाहतात. समोर मात्र फलंदाज खेळतोय तो दीक्षांत ठाकूर. सेवाईंकडून 7 ते 8 पंच रनअप. गोलंदाज तुम्ही पाहतात शुभम कोळी. या ठिकाणी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, चेंडू मात्र पाहता डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा आपल्याकडे येतोय. एक दणदणीत आणि खणखणीत चौकार, 4 धावा. मिळतात त्या फलंदाला, 4 धावा मिळतात त्या दीक्षांत ठाकूरला. त्याची वैयक्तिक धावसंख्या चौकाराच्या माध्यमातून पुढे सरकते. धावपलकार धावा येतात त्या 11 आणि एकूण धावसंख्या धावपलकावर 22. षटक क्रमांक 3. मगाशी ज्या अष्टमी मी सांगत होतो अर्थातच. तर या ठिकाणी गावदेवी सतीस्मृती गावठाण सान्वी 11 गावठाण संघाचे कॅप्टन आकाश टकले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून स्वागत करूया. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नामवंत बलाढ्य पॅकर तनिष 11 संघाचे पुरस्कर्ते अर्थातच गणेश शेठ कदम आणि त्याच्यानंतर प्रमोद बियर चॉप यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. तर या ठिकाणी मध्ये डावी यष्टी उखडली गेली. या चेंडूवर यॉर्कर चेंडू होता, ऑन साईडला घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मैदानातून बाद होतोय आणि हा दुसरा धक्का बसला आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाला.
नक्कीच सोनाली भोर यांच्या आवाजातलं हे गीत आपण इथे पाहतात. गावागावामध्ये चर्चा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये क्रिकेट स्पर्धा पाहिली आणि तसं पाहिलं तर अर्थात थेट प्रश्न PTC लाईव्हच्या मधून 182 देशामध्ये हे नाव गेलं. ते पारितोषिक नावात 2022. नवीन फलंदाज दैवत पाटील मैदानामध्ये येतोय. फलंदाज बाद झाला तो दिशांत ठाकूर, ज्याने तब्बल 9 चेंडूमध्ये 11 धावांचे योगदान दिले, ज्यामध्ये एक चौकार समावेश होता. गोलंदाज यशस्वी ठरतोय शुभम कोळी. शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर शुभम कोळी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. गुड लेंग स्पॉटवर चेंडूला उंची दिली गोलंदाजांनी. फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यशस्वीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 30 मैदानामध्ये पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना जो आपण पाहतात तो आदेश फोर्ट शिवाजीनगर विरुद्ध मंगेशपूर्ती कोमडभुजे या 2 संघामध्ये. मैदानाकडे जाऊया. सेवाईंकडून गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर शुभम कोळी. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. पंचांकडे दाद मागितली गेली आणि बॅटचा स्पर्श इथे झाला. आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. तर टास्क करून घेऊया. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर सुपर 8 मध्ये नेरेच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. यावा आकाश आणि प्रतीक, आपण यावं या ठिकाणी लगेच टॉस करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते. आकाश, तुम्हाला आवाज येतोय माझा? या टॉस करूया. तुम्ही दोघं बोलत बसता तिथे या. तर इथे टॉस करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते. छोटा तीर घाव करे गंभीर. 40+ के दमदार खिलाड़ी जयेंद्र शेठ ठाकुर, इनके शुभ हाथों से बिल्कुल टॉस किया जाएगा. दोनों टीमों को जरूर शुभकामना देना चाहेंगे. दोनों भी ताकतवर टीम है इस सीजन की और जब भी नाभिक इस मैदान के ऊपर परफॉर्मेंस करती है तो हमेशा दमदार योगदान देती है. 4 षटकांचा हा सामना असेल. तर याच दरम्यान जितू सोमाशे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत रवींद्र पाटील साहेब 40+ चे खेळाडू त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांचे मित्रमंडळी त्यांचंही हार्दिक स्वागत. तर टॉस जयेंद्र ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते. इट इज अ टेल्स आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच सानवी 11 सतीस्मृती गावदेवी गावठाण टीमला. आणि आकाश, डिसिजन पेंडिंग असेल तर ही मॅच झाल्यानंतर जो काही डिसिजन असेल तो घेऊन आपण लगेच मैदानात उतरा. तर अशोक शेठ भोईर कोंबडभुजे आणि त्यांच्या समवेत जितू सोमाशे साहेब आणि धीरेंद्र कोहली साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये काका मात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद प्रवीण गायकर. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रथमेश ठाकूर. या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. हा आणखीन एक झेल आणि फलंदाज यावेळी मैदानातून बाहेर. धन्यवाद. 22व्या धावसंख्येवर आतापर्यंत आपण पहिले 4 फलंदाज गमावले. ते आदेश स्पोर्ट्स संघाने. फलंदाज दैवत पाटील या ठिकाणी बाद झाला 0 धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज अर्थातच क्रमांक आपण पाहतो 6 वर येतोय राहुल ठाकूर. गोलंदाज शेवटचे षटक फेकते कुमार कोळी. मागचे षटक शुभम कोळीचं, ज्याने 8 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद केले. एकूण धावफलक धावा आला त्या 22. 4 षटकांचा हा सामना तुम्ही पाहतात. प्रथमेश ऑन स्ट्राईक आणि 5 चेंडू या षटकातले बाकी असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले त्या गोलंदाजांनी. या ठिकाणी मात्र हा झेल देखील होऊ शकला असता. यष्टीशकांनी हा झेल सोडला. स्वतःच्या नशिबाला दोष दिला आणि अर्थातच स्वतःच्या नशिबाला दोष देण्याचं कारण का नशीब हे आपण स्वतः घडवत असतो. तुमची 99% तुमची कामगिरी आणि 1% तुमचं नशीब. आपण प्रत्येक वेळी काय करतो की नेहमी नशिबाला दोष देतो. तर असं नसतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी सांगितलेलं हे योगदान आहे 400 वर्षापूर्वी. मैदानाकडे आपण वळणार आहोत. कुमार कोळी गोलंदाज, यशस्वी गोलंदाज. या ठिकाणी हा चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रीय चेंडूवर येतोय. चेंडूची पकड गेली. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धावमिनिटं त्या फलंदाजाला आणि या 2 धावमिनिटं त्या फलंदाज अर्थातच प्रथमेश ठाकूरला आपलं खातं उघडतंय 2 चेंडूचा सामना केल्यानंतर आणि एकूण धावसंख्या आपल्याकडे 4 गडी बाद 24. तर सन्माननीय नितीन दीक्षित साहेब यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन होत असताना त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा सोयरचा इशारा होतोय. 25 धावा धाबलकर येतात.
दिशेपासून दिशा आणि टप्प्यापासून गोलंदाज थोडासा या ठिकाणी अर्थातच बाजूला झाला आणि त्यामुळे पंचांचं या ठिकाणी कसरत पाहायला मिळाली ती हवेमध्ये आणि 1 धावेचं योगदान. कुमार कोळी पुढचा चेंडू यावेळी मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्राचे चेंडूवर येणार. चेंडू मात्र इथे निश्चित थांबत नाही आणि बघता बघता स्क्रीनला टच करतोय चेंडू सीमापार. संजीवनी चौकार 4 धावा. बॅटमधून आला एक सुंदर फटका चौकार 4 धावा. 29 जातो आपल्याकडे. पुढचा चेंडू मात्र पाहिला तर उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूचा पिच केला होता. इथे मात्र यष्टीच्या आधामे चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता 29 4 गडी बाद 29 धावा. आदेश पोड शिवाजीनगर संघाच्या अंतिम चेंडू असेल या षटकातला आणि हाणामारीच्या षटकामध्ये इथे पाहता बॅटचा स्पर्श झाला. यष्टीच्या आधामे चेंडू विसावतोय. 5वा धक्का बसला. 5वा फलंदाज गमावला आदेश पोड शिवाजीनगर 29 धावसंख्येवर आणि मंगेशपुती कोंबडबोळे संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. प्रतिषटक 7.50च्या सरसने हे षटक होतं गोलंदाज कुमार कोळीचं. एक चांगलं षटक इथे पाहायला मिळेल. 2 विकेट त्यांनी बाद 2 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि धावा त्यांनी खर्च केल्या त्या फक्त 7. अतिशय चांगली गुंजी पाहायला मिळाली आणि खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झाल्यानंतर मंगेशमध्ये कोंबडभुजे या संघासमोर प्रतिषटक 7.50च्या सने 30 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात. ते अर्थातच वाकडीचा एक सुंदर हिंदी आवाज प्रवीण गायकर यांचा. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. तर थँक्यू मॅडी. तर याच दरम्यान खारकोपर संघाचे दमदार पुरस्कर्ते आणि सातत्याने संघाला नेहमी पाठीराखी करणारे सुधीर शेठ ठाकूर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. येस मॅडी डीजे ठोक. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नावा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. दुरून दुरून संघ आले आज नावा या गावात. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. अतिथी कक्षामध्ये यांचं आगमन झालं ते सन्माननीय अशोकजी भोईर साहेब यांचं इथे सन्मान केला जाईल. रोशन भोईर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी भोईर सरांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मान करावा. अतिथी देवो आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे या स्पर्धेचं अर्थात पारचषक नावा दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचं खास खूप मोठं योगदान. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 100पेक्षा जास्त पाहुणे या ठिकाणी आले. त्यांचा इथे सत्कार केला गेला. त्यानंतर सन्मानित जितू समोसे सरांचं इथे सन्मान केलं जाईल. जितूजी समोसे सरांचा इथे सन्मान केलं जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय रोशनजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जितूजी सोमन सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हे एक आगळी वेगळी ओळख आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टी व्ही स्क्रीनच्या माध्यमातून देखील मैदानामध्ये स्क्रीनच्या माध्यमातून पाहुण्यांना तुम्ही पाहू शकता हे योगदान. त्यानंतर सन्माननीय धीरजजी कोळी सरांना इथे सन्मानित केलं जाईल. धीरजजी कोळी यांना सन्मानित केलं जाईल. धीरजजी कोळी सरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानित देऊन आपण सन्मानित करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ही या स्पर्धेची ओळख आहे. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय अण्णाजी दीक्षित नितीनजी दीक्षित सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. अर्थातच आणि त्यांच्या माध्यमातून समालोचन देखील आपल्याला पाहायला मिळालं. मराठी समालोचन त्यांच्या माध्यमातून नावाच्या अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये हे त्यांनी केलं. ते नितीनजी दीक्षित सरांचा इथे सन्मान केला जातो. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान देऊन आम्ही सन्मानित करत आहोत. एक चांगले समालोचक म्हणून अर्थात त्यांचं देखील योगदान आहे. नितीनजी दीक्षित सरांना सन्मानित केले जात आहे.
तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये. ऐकूया वाकडी गावचे सुपुत्र अर्थातच प्रवीण गायकर सरांना. ओ टू प्रवीण गायकर. धन्यवाद. थैंक यू काका मात्रे सर. बिल्कुल ये मैच लो स्कोर का है और ऐसे हालातों में पहले बल्लेबाजी करते हुए आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर 11 टीम ने रन बनाए टोटल 28 और जीतने के लिए 29 रन बनाए. जीतने के लिए 24 गेंदों में 30 रनों की आवश्यकता. पहली गेंद पावर प्ले के ओवर में. पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का इरादा था बल्लेबाज का, लेकिन यहां पर पूरी तरीके से बैट पर लगी थी. उसके बाद पैरों पर टकराई ये गेंद और सीधा बैक टू द बॉलर. डॉट बॉल के साथ गेंदबाज दीक्षांत ठाकुर ने अपनी गेंदबाजी की शुरुआत की. आप इंजॉय कर रहे हैं बिल्कुल खाता पीता ग्रुप यानी कि अध्यक्ष विजेंद्र भाई यानी कि गोटिया भाई पाटिल इनके माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन और दमदार इस उल्वेनोड का ये डे नाइट का एक यशस्वी आयोजन जिसे कहे पार्थ पाटिल चषक. ये टूर्नामेंट आपके सामने बिल्कुल यहां पर नजर आती हुई. शॉट अच्छा है, पैरों में डालने की कोशिश, लेकिन फील्डर है. बड़ी सफलता, बड़ा झटका लगेगा यहां पर कोम्बडबुजे टीम को. बैट्समैन होंगे मैदान से बाहर, पिछले मैच के हीरो शुभम. बैक टू द पैविलियन. छत्रपति शिवाजी महाराज की ये सुमधुर संगीत. हम बार बार कहते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज मुसलमान के शत्रु नहीं थे. वो केवल मुगल सल्तनत और अंग्रेज जो हमारे हिंदुस्तान के ऊपर आक्रमण कर रहे थे. समाज में कई दरिंदे हैं गोटिया भाई जो अफवाह फैलाते हैं और समाज में दरिंदगी फैलाती है. जब मजहब की बात आती है तो समाज में जाति भेद बढ़ाने का काम वो लोग करते हैं. क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज है ना, जहां पर मुगल सल्तनत की ताकत थी, बाबर, शाहजहां, औरंगजेब, अकबर, इतनी भी ये मुगल सल्तनत की जो ताकत था ना, साम्राज्य सिर्फ एक ही नाम से डरता था. वो नाम है छत्रपति, शेर छत्रपति शिवाजी महाराज. उनका ये सुमधुर संगीत डीजे मैडी के माध्यम से सुनते हुए रायगढ़ में बिल्कुल डीजे मैडी, डीजे सैंडी, उसके बाद डीजे राजा और उसके बाद डीजे नितिन. ये धमाकेदार सुमधुर संगीत हमेशा दर्शकों को बजा दिखाते रहते हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे. पहला विकेट, 2 गेंदे फेंकी, 1 भी रन नहीं है स्कोर कार्ड के ऊपर. बड़ा सदमा लगा है. 30 रन बनाने जरूर है, लेकिन ऐसे हालातों में इतना आसान भी नहीं होगा इस बड़े विकेट ग्राउंड के ऊपर. इस बार मिड ऑन में फील्डर थे, क्या गलती कर बैठे. ये गलतियां है ना, वो चूक करने से आपको बचना होगा. ये अगर कैच होती तो मेरे ख्याल से और एक विकेट मैदान से बाहर लौट सकता था. विनोद भगत बेहतरीन ऑलराउंडर है और यहां पर मौका बन सकता था, लेकिन मौका छिटका और यहां पर बिल्कुल बल्लेबाज रहेंगे सुरक्षित. कोई रन नहीं है. व्हाट अ ग्रेट बॉलिंग, कमाल की शुरुआत पहले पावर प्ले के ओवर में दीक्षांत ठाकुर इनके माध्यम से इस पर दबा ओवर द विकेट से. ये भी अच्छी गेंद थी, पूरी तरीके से यॉर्कर का प्रयास किया था. बल्ले का निचला हिस्सा लगा, अंदरूनी किनारा लगा और फील्डर है वहां पर मौजूद और तब तक 1 रन मुकम्मल होगा बल्लेबाज का. और इसे 1 रनों के साथ विनोद भगत ने अपना खाता खोला और यहां पर मंगेश स्मृति 11 कोम्बडबुजे टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 1 रन. 30 रनों का लक्ष्य है, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर बना है. इंपॉर्टेंट विकेट शुभम जो 5 खिलाड़ियों के बराबर जाना जाता है कोम्बडबुजे टीम की ओर से. लेकिन अब देखेंगे कप्तान यहाँ पर किस तरीके की बल्लेबाजी करेंगे. मनोज खेलने के लिए तैयार. अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर रखा था इस गेंद को, लेकिन अंपायर का इट्स अ वाइड बॉल कॉल. एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और वाइड की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 2 रन. एक्स्ट्रा रनों से बचना होगा, खराब फील्डिंग से आपको बचना होगा, क्योंकि जो कैचेस है वो लेने भी जरूरी होंगे. क्योंकि यहां पर देखेंगे शुरुआती ओवर से आप अगर दबाव लगते जाएंगे बल्लेबाजों के ऊपर तो दबाव उड़ता बनता जाता है और दबाव के साथ यहां पर विकेट गंवाने के चांसेस भी बनते हैं. इस बार मौका बनेगा, हवा है और ये लीजिए. चला पाणी घेऊन जा लगेच मैदानात, लगेच जा पाणी घेऊन लगेच. आणि तिथे गर्दी करू नका प्लीज. जा पाणी घेऊन लगेच जा, क्षणाचा विलंब नका करू, लगेच जा. कारण अशीच एक घटना झाली होती बदलापूरच्या खासदार स्पर्धेमध्ये. खासदार आणि आमदार स्पर्धा झाली होती त्यावेळेस देखील भूमी 11 मांडा कल्याण परिसरातील संघ 2 खेळाडूंमध्ये अशी टक्कर झाली होती की अक्षरशः एक मला तर वाटतं अजून कोमामध्येच असेल, कारण आणि दुसऱ्याचा डायरेक्ट इथून मस्तकाचा भरपूर मार लागला होता. भरपूर दोघांना खर्च तिथे, एकाला 3.5 लाख, एकाला काहीतरी 2.5 लाख असे खर्च आले होते. आणि त्या ठिकाणी काकडवाल संघाचा मला तर वाटतंय नशीब हा खेळाडू होता, तर कदम हा सालवी खेळाडू होता. त्या खेळाडूने इट्स अ सेफ 12वा खेळाडू कदम सालवी हा खेळाडू होता ना, त्याने जीवाची पर्वा न करता
स्वतःने माउथ टू माउथ त्याला श्वासोश्वास दिला आणि त्याचा जीवनदान वाचवलं त्या खेळाडूचं, त्याचं देखील तिथे कौतुक केलं गेलं. कारण अशीच बाले ट्रॉफीमध्ये मागच्या वर्षी देखील एजाज कुरेशीने देखील हा कारनामा केला होता. कारण त्या खेळाडूला भरपूर काही लागलं होतं, त्याने लगेच खेळाडू कक्षामधून उडी मारली आणि त्याला श्वासोच्छ्वास दिला कोरोना कालामध्ये देखील, आणि त्या खेळाडूचा प्राण त्याने वाचवला. एक खेळाडू ती सातत्याने पाहायला मिळते. परंतु पाहूया इथे खेळाडू सुरक्षित असतील. आय थिंक जास्त त्यांना इजा नसेल तर बरी असेल, कारण भरपूर अजून क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. येस, आय थिंक इथे सुरक्षित असतील खेळाडू. 12 खेळाडूंना आय थिंक सबस्टिट्यूट असेल, त्यांनी जावं मैदानावरती. स्वतः आयोजक या ठिकाणी विजेंद्र भाई खरं त्यांना काळजी घेत असताना खेळाडूंची, आणि हेच तर वैशिष्ट्य असतं. चला नक्कीच या ठिकाणी सुखरूप असतील. जरा आराम करा आता या 12 खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आय थिंक इट्स सेफ, खेळाडू सुरक्षित असतील. तो चलिए चलते हैं मुकाबले की तरफ. खिलाड़ी इट्स सेफ है. चलिए ज्यादा गहरी चोट नहीं है जिसकी वजह से थोड़ी सी दिक्कतें हो सकी है खिलाड़ी को, लेकिन चलिए सेफ है, अच्छी बात है. लौटते हैं मैदान की तरफ. रन संख्या बनी है टोटल, यहाँ पर बात करेंगे 3 रन. कैच था, मैं बार बार कहता हूँ कैच के लिए जब आप लौटते जाते हो ना तो कॉल देना बहुत जरूरी होता है. तालमेल नहीं था दोनों खिलाड़ियों के बीच में और उसकी वजह से कैच भी छूटा और थोड़ी सी चोट भी लगी. ये फुल टॉस बॉल मैदान के ऊपर से खेलने की कोशिश, आउटफील्ड फास्ट है, फील्डर वहां पर आते हुए तेजी के साथ. इट्स अ वेरी गुड फील्डिंग, लेकिन तब तक बल्लेबाज के पास यहां पर समय था 1 रन लेने का, और इसे 1 रनों की मदद से ओवर नंबर देखते देखते पहला हुआ कंप्लीट. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद मंगेश स्मृति कोंबड़भुजे 11 टीम की रन संख्या पहुंची है. यहां पर बात करेंगे 1 विकेट के नुकसान के ऊपर 4 रन. परवाना केली की यहां पर गेंदबाज की बात करेंगे तो निश्चित तौर पर यहां पर जबरदस्त पहले ओवर में सिर्फ 4 रन खर्च किए इस गेंदबाज ने. एक इंपॉर्टेंट विकेट यानी कि शुभम को आउट करने में बिल्कुल कामयाब हुए. अब गेंदबाजी में दूरबारी छोर से तब्दीली करते हुए नए गेंदबाज आदेशपुर शिवाजी नगर की ओर से गेंदबाजी के लिए यहां पर आते हुए दैवत पाटिल. ये भी बेहतरीन खिलाड़ी है. कम उम्र में इस खिलाड़ी ने काफी अच्छा रुतबा टेनिस क्रिकेट में जमाया, खास करके शिवाजी नगर 11 टीम की ओर से खेलते हुए अच्छा परफॉर्मेंस दिया. और कप्तान ने तुरंत ही दूसरे ओवर में उनके कंधों के ऊपर जिम्मेदारियां जताते हुए तो शेखर पाटील. येस, खारगोपरचे सन्मानित शेखरजी पाटील सरांना विनंती आहे, पण आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं. खारगोपरचे शेखरजी पाटील सरांना विनंती आहे, आपण येऊन अतिथि कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. ओ टू प्रवीण गायकर. शॉट अच्छा इस बार अलोंग द कारपेट, यहाँ पर गेंद को भेज दिया है सीधा लॉन्ग ऑन के रीजन में. 1 रन तो जरूर मुकम्मल. 1 रनों के साथ हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 5. जीतने के लिए अभी भी बात करेंगे 17 गेंदें बची है और 25 रनों की यहाँ पर आवश्यकता है. कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है, और ऐसे हालातों में बात करेंगे. अभी तक अच्छा खासा ओवर चल रहा है और क्या बेहतरीन लाइन और लेंथ के साथ शुरुआत. ये बल्ले के रडार में आई है जरूर, लेकिन फील्डर है लॉन्ग ऑफ पे मौजूद, कोई चूक नहीं है. कप्तान के पार क्या हुआ खात्मा, और दैवत ने दिलाई अपने टीम के लिए सफलता. दूसरा झटका कोंबड़भुजे टीम को. झाला रे माझा सन्मानित संतोषजी सिंग यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं पारचषक नावा 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. जाऊया प्रवीण गायकर यांच्याकडे. तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया विकेट अर्जित करते हुए विकेट जाएगा मैदान से बाहर. क्या शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए
जानते हैं कि ऐसे हालातों में ये लो स्कोर के मैच में हेलो। आपको विकेट लेना बहुत जरूरी होता है. प्रवीणला थोडंसं थांबवतोय. संतोष सिंग यांचा इथे सत्कार केला जातोय. शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन सन्माननीय जगदीशजी भोईर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संतोषजी सिंग यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. जाऊया समर्जन कक्षामध्ये प्रवीण गायकर यांच्याकडे. तो बिल्कुल यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे. गेंदबाज यहाँ पर क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए दैवत पाटिल 2 गेंदों में 1 रन. अभी जीत की बात करेंगे. 16 गेंदे और 25 की आवश्यकता. इस बार भी एलबीडब्ल्यू की अपील हुई थी लेकिन अंपायर का कहना है कि गेंद थोड़ी सी बाहर की तरफ है. नॉट आउट का करार लेकिन लेग बाइस का इशारा जरूर आता हुआ 1 रन कंप्लीट किया बल्लेबाजों ने और इसे 1 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 6 रनों के ऊपर. शुरुआत थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है. 2 जो सलामी ओपनर थे वो शुभम कोहली 0 पर लौटे. मनोज कोहली 1 रन का योगदान दिया. विनोद भगत अपनी टीम के लिए लड़ रहे जरूर. इनके बल्ले से 3 सिंगल्स आते हुए विघ्नेश कोहली अब यहां पर स्ट्राइक इन पर आते हुए दबाव लगातार दबाव बना जा रहा है. और ऐसे हालातों में बात करेंगे बची हुई 15 गेंदे और 24 रनों की आवश्यकता. इस बार शॉट अच्छा है. फील्डर थे मौजूद लेकिन डीप में आकर उठाएंगे फील्ड करेंगे. एक से ज्यादा कुछ नहीं है. क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. रोशन काकामाते सर देखिए ना कि दीक्षांत ठाकुर ने एक भी चौका नहीं खाया, एक भी छक्का नहीं और दैवत ने भी एक भी बड़ा शॉट नहीं खाया जिसके ऊपर टीम संकट में आ जाए. दोनों भी गेंदबाजों ने कसी हुई मेहनत. और यही तो होता है कि कम लो स्कोर के मैच में आपको बड़ा संघर्ष करना पड़ता है. संघर्ष करना यह आपकी जिम्मेदारी है. बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे. अब यहां पर बिखरती हुई पूरी तरीके से शानदार परफॉर्मेंस अभी तक नजर आ रहा है आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर टीम के गेंदबाजों की ओर से. लेकिन कौन ऐसा एक खिलाड़ी होगा जो कोंबड़बुजे टीम को बचा सके. इस बार शॉट तो जोरदार लगा है लेकिन फील्डर है मौजूद, कोई गलती नहीं. और इसी के साथ मिलता हुआ ये तीसरा करारा झटका लगता हुआ कोंबड़बुजे टीम को आएगा मैच में मजा. 13 गेंदे 23 रनों की आवश्यकता. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे विकेट नंबर 3 मैदान से बाहर लौटता हुआ. क्या जबरदस्त यहां पर गेंदबाजी करते हुए लगातार प्रेशर की घड़ी बनती हुई. थोड़ा सा निखरना होगा. संघर्ष थोड़ा सा यहां पर बात करेंगे. कमाल का यहां पर करती हुई. लो स्कोर का मैच है 30. एक बल्लेबाज को रुकना होगा. इस तरीके की विकेट अगर लगातार फेंकते जाएंगे तो दबाव आपके ऊपर बनेगा. इस बार शॉट अच्छा है लेकिन इस बार नहीं चूकेंगे. सीधा फेंक दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से. गेंद सीमा रेखा पार. 6 रन. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. रायगड नामा गावात आज विषय हाय चर्चेचा. पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा. पार्थ पाटील Thank you. चषक ठेवलाय तो बिल्कुल 2 ओवर का खेल हुआ समाप्त. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल रन संख्या बनी है 13 रन. जीतने के लिए 17 रनों की यहां पर आवश्यकता. आने वाले 12 गेंदों में 12 गेंदे 17 की आवश्यकता. तो टोटल इसी 6 रनों की मदद से रन संख्या पहले ओवर में आई थी 4 और इस ओवर में रन आए टोटल मेरे ख्याल से 9 और रन बने हैं 13. अब जीतने के लिए 12 में चाहिए 17 रनों की यहां पर बिल्कुल आवश्यकता. क्या कमाल का मैच यहां पर दोनों टीमों के बीच में यहां पर नजर आता हुआ. हार मानने को तैयार नहीं है दोनों भी टीमें. ताकत और परफॉर्मेंस अपने टीम के लिए देते हुए और जो जीतेगा वही अगले मुकाबले में यानी कि तीसरे राउंड में क्वालिफाई होगा. और जो बची हुई इससे डी पोल से 4 टीमें होंगी ना वो उनमें से एक टीम इनके टीम के सामने आगे आएगी. बढ़िया मैच 30 रन का टारगेट है लेकिन ये संजीवनी प्रदान करने वाला विघ्नेश कोहली के बल्ले से ये शानदार छक्का. तो नए बॉलर विनीत पाटिल गेंदबाजी के मार्क के ऊपर. और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहां पर करण कोहली खेलने के लिए तैयार. दोनों भी टीमों ने एक एक मुकाबला यहां पर जीता है लेकिन देखेंगे अब ये ओवर निर्भर होगा. कम ओवर का होगा तो फायदा होगा आदेश स्पोर्ट्स शिवाजी नगर को. अगर बड़ा ओवर आता है तो फायदा होगा कोंबड़बुजे 11 टीम के लिए. तो बिल्कुल यहां पर 1 रन बटोरते हुए 1 रनों के साथ स्कोर में थोड़ा सा बढ़ती हुई थी. स्कोर की रन संख्या की बात करेंगे 16 रन और 14 रन और गेंदों के बीच में फासला. आखिर की 11 गेंदें बची है 16 रनों की आवश्यकता.
हारकर जीतने वालों को ही बाजीगर कहते हैं। जितना डरोगे सामने वाला उतना आपको डराएगा, लेकिन यहाँ पर देखेंगे बिना डर के यहाँ पर खेलेगी, क्योंकि डर के आगे जीत है। कड़क मुकाबला दोनों टीमों के बीच में, 11 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। हुक करना चाहते थे ऑन साइड में, शरीर पर टकराई ये गेंद जरूर। 1 रन तो यहाँ पर मुकम्मल करते हुए 1 रनों के साथ कैसा भी हो लेकिन रन आना बहुत जरूरी है। अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ, जी हाँ, लेग बाइस के तौर पर एक्स्ट्रा में खाते में ये रन संख्या जुड़ेगी, बिल्कुल ये रन जाएगी नहीं बल्लेबाज के हित में। तो 1 रनों के साथ आहिस्ता आहिस्ता जो टारगेट है वो 30 रनों का, वो चेस करते हुए अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 10 गेंदें बची है, 15 रनों की आवश्यकता। रनों को चेस करने के हिसाब से अगर बात करेंगे, आधा सफर यहाँ पर तय कर चुकी है, लेकिन अभी भी सफर जारी है मैदान के अंदर। यहाँ पर दोनों भी टीमों का गेंदें बची है, यहाँ पर टोटल 10 और 15 रनों की यहाँ पर आवश्यकता। अच्छा शॉट खेला यहाँ पर पिछला विघ्नेश कोहली ने, लेकिन देखेंगे क्या कर पाते हैं। राउंड द विकेट से सीधा बैक टू द बॉलर, रनआउट का मौका बन सकता था। अगर गेंद को रोकते थे एक ही एक्शन में तो शायद रोशन मौका बन सकता था, लेकिन यहाँ पर समय था इनके पास टोटल यहाँ पर 1 रन लेने का, और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचता हुआ टोटल 16 रन जीतने के लिए। अब गेंदें बची है टोटल यहाँ पर 9 और 14 रनों की आवश्यकता। स्टार्ट अच्छा है यहाँ पर गेंदबाजों का, लेकिन देखेंगे तीसरे ओवर में निर्भर रहेगा कि ये मैच किस टीम की तरफ जाएगा। लेकिन अभी तक 3 गेंदें तो बेहतरीन लाइन से फेंकी है, ये 3 गेंदें अगर सही तरीके से आती है तो मुकाबला बनेगा आदेश स्पोर्ट्स 11 शिवाजी नगर 11 टीम के लिए। लेकिन पापड़ कच्चे झेले नहीं कुंभड़भुज 11 टीम ने। एज था, बाहरी किनारा था, विकेट कीपर ने ये गलती की, मेरे ख्याल से ये कैच लेना चाहिए था। सुजीत थे मेरे ख्याल से विकेट कीपर, इनकी ओर से यहां पर हुई गलती, और बिल्कुल यहां पर मिलता हुआ जीवनदान, और ये जीवनदान का फायदा किस तरीके से ले पाते हैं अपने टीम के लिए। लेकिन ऐसे मौके में आप किसी भी खिलाड़ी को अगर आप जीवनदान देते हैं ना तो ये मैच छोड़ने के बराबर होता है, और ये गलती आप नहीं कर सकते। टोटल हमारे साथी स्कोरर सुदर्शन जानकारी देते हुए कि 3 कैचेस अभी तक छोड़े हैं आदेश स्पोर्ट्स 11 शिवाजी नगर टीम ने। तो सोचो 3 कैचेस के ऊपर आपके 3 खिलाड़ी यहाँ पर कुंभड़भुज आउट हो सकते थे, रन बच सकते थे। एक रन इंपॉर्टेंट है हर एक टीम के लिए। अक्सर कहते हैं 1 मार्क्स आपको परीक्षा में पास कर सकता है, 1 रन आपको जीत दिला सकता है, और 1 वोट आपका गांव का सरपंच चुना जा सकता है। ये देखिए आप ट्रैकर की बॉल, शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, दूर से फील्डर डीप में आते हुए 1 रन तो मुकम्मल, दूसरे के लिए कोशिश कर रहे थे, थ्रो खराब था, लेकिन कलेक्टिंग भी खराब हुई, और जिसका फायदा मिला बल्लेबाजों को, और रन चुराए टोटल 2, और यहां पर 2 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 19 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 7 गेंदें बची है, 11 रनों की आवश्यकता। अभी तक यहां पर संघर्ष कर रही है दोनों भी टीमें। बात करेंगे 7 में चाहिए 11 रनों की आवश्यकता। सोचो यहां पर अगर 40 रन होते तो ये मुकाबला थोड़ा सा उल्टा हो जाता था, थोड़ा सा प्रेशर कुंभड़भुज टीम के ऊपर आ सकता था, लेकिन लो स्कोर के मैच में क्या फाइट दिखाई है आदेश स्पोर्ट्स 11 शिवाजी नगर टीम ने। राउंड द विकेट से अंतिम गेंद, डॉट बॉल की समाप्ति तो यहां पर जरूर हो चुकी है। क्या कमाल का ओवर फेंका, सिर्फ रन दिए इस ओवर में इस गेंदबाज ने 6, और इसी के साथ ओवर नंबर 3 हुआ कंप्लीट। रन बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर, 19 आने वाली 6 गेंदें, 11 रनों की आवश्यकता। ठोक दीजिए। आज नावाया गावात शिवरायांचं नाव घेऊन सारे लढतान मैदानात, खेल भावना जपली हो चढ रोमांच स्पर्धेचा, खेल भावना जपली हो चढ रोमांच स्पर्धेचा। पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा। पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा, पार्थ पाटील चषक ठेवलाय मोठ्या या मानाचा। धन्यवाद डीजे। चलिए शॉर्ट टीम मीटिंग करना है आपको, क्योंकि यहाँ पर डीजे इतना सस्ता नहीं है कि आप ज्यादा टीम मीटिंग कर सके।
क्योंकि आजकल महंगाई का जमाना है और ऐसे हालातों में आपको इतने बड़े प्लेटफॉर्म में नाइट टूर्नामेंट का यहाँ पर खेलने का खास करके दमदार आयोजन किया विजेंद्र भाई पाटिल यानी कि खाता पीता ग्रुप के सर्वे सर्वा। पैसों की फिक्र नहीं हमें, हम अपने बड़े लड़के के लिए कुछ भी कर सकते हैं, चाहे अपना अस्तित्व भी दाव पर लगा सकते हैं। और ये शेर की झलक सबसे अलग और बिल्कुल नावागाम में ये डे नाइट का एक दमदार आयोजन विजेंद्र भाई पाटिल इनके माध्यम से थोड़ी देर में इस टूर्नामेंट में बालू फाउंडेशन के ओनर और सबसे दमदार नेतृत्व खंदागांव के बालू शेट्टी, इनका भी थोड़ी देर में शुभागमन होगा। जिनकी एंट्री आपने डे के टूर्नामेंट में विक्रांत बोहिर के साथ यहां पर बिल्कुल देखी थी, वो थोड़ी देर में उनकी एंट्री इस टूर्नामेंट के माध्यम से जरूर आप लोग देखने को मिलेगी। आएगा खेल का असली मजा, उड़ने दो मिट्टी को आखिर कहां तक उड़ेगी, हवाओं ने जब साथ छोड़ेगी तो जमीन पर ही गिरेगी। जो लोग आलोचना से डरते हैं वो जीवन में कुछ नहीं कर पाते। सफर जितना कठिन होगा मंजिल उतनी शानदार होगी। 6 गेंदे 11 चाहिए, ऐसा नहीं कि कोई टीम कमजोर है, क्योंकि दोनों भी टीमें ताकतवर टीम है, उलवा नोड की सबसे बेहतरीन टीमें हैं और यहां पर पार्थ चषक ट्रॉफी को जीतने के लिए जी जान से लड़ रही है। दो किनारों का कहीं संगम नहीं होता, मगर एक साथ चलने से भी कोई कम नहीं होता। अभी तक एक समान दोनों टीमें चल रही है। अब इस ओवर में हार या जीत का फैसला आपके सामने होगा। देखेंगे कप्तान किस गेंदबाज के हाथों पर कमान सौंपते हैं गेंदबाजी की। तन्मय ठाकुर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए एक बेहतरीन ऑलराउंडर के तौर पर चुना जाता है, लेकिन जिस बल्लेबाज के बल्ले से एक छक्कों की गोली निकली है वो है विघ्नेश कोहली, जिनका कैच भी छूटा है। लेकिन करण कोहली, क्या कंबड़भुजे टीम के करण अर्जुन लौटेंगे? बाबू शाह कहते कल उनका डायलॉग आपको जरूर पताएगा कि साला ये करण अर्जुन कब लौटेंगे, लेकिन इस बार अमरीशपुरी ऐसी मौत मारेगा कि साला पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। वो कल बाबू शाह बिल्कुल आपको नजर आएंगे। तो यहाँ पर करण कोहली और विघ्नेश कोहली ये एवन जोड़ी मैदान के अंदर खेलती हुई। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मेरे ख्याल से विघ्नेश, जिनको जीवनदान मिला है सुदर्शन, वो जीवनदान के आधार पर यहाँ पर बल्लेबाजी। चलिए अंपायर वार्न करे कि 20 मिनट के अंदर इनिंग समाप्त होनी चाहिए, आप लगातार वार्न करते रहिए। तो चलिए 6 में चाहिए 11 रनों की आवश्यकता। भवितव्य होगा गेंदबाज के ऊपर और भवितव्य होगा बल्लेबाज के ऊपर। राउंड द विकेट, पहली गेंद, जोरदार अपील, लेकिन विकेट कीपर आप ये क्या कर रहे हो? सुजीत ठाकुर, आपको गेंदे कलेक्ट करना जरूरी है। आपके द्वारा 2 मरतबा गेंदे छूट चुकी है। एक के तो कैच छूटा है, 2 रनआउट की शिकार आपके हाथों से छूट चुके हैं, लेकिन यहां पर 1 रन मुकम्मल और इस 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पॉजिटिव टोटल बात करेंगे 20 रन, जीतने के लिए 5 गेंदें बची है, 10 रनों की आवश्यकता। हौसला कम ना होगा तेरा तूफानों के सामने, मेहनत को इबादत में बदल कर तो देख, खुद ब खुद हल हो जाएगी जिंदगी की सारी मुश्किलें, बस खामोशी को तो सवालों में बदल कर तो देख। बड़ा मैच है, बड़ा मैच है। पार्थ चषक ट्रॉफी में अगले राउंड में कौन टीम जाएगी? यॉर्कर का प्रयास, हेलीकॉप्टर लुक देते हुए गेंद बिल्कुल लॉन्ग ऑफ के रीजन में जाते हुए बच्चे फील्डिंग दूसरी लेना चाहते थे, मना कर दिया, जानते हैं रिस्की हो सकता था और खिलाड़ी होंगे आउट। रन आउट के तौर पर विकेट जाएगा मैदान से बाहर। करण कोहली बैक टू द पैवेलियन। बिल्कुल, उसमें एक और एक डायलॉग था, ठाकुर तो गयो, अब तो करण कोहली गए मैदान से बाहर। अब आएंगे कोई ऐसा खिलाड़ी जो टीम को यहां पर बचा सके। खेल के खिलाड़ी तो सभी बनते हैं, लेकिन किसी एक को गेम चेंजर बनना है। वो गेम चेंजर कौन सा खिलाड़ी होगा? या होगा आदेशपुर शिवाजी नगर टीम की ओर से ये गेंदबाज, या होगा बल्लेबाजी करने वाली कोम्बड़भुजे टीम की ओर से यहां पर विघ्नेश कोहली। नवजल भोईर न्यू बैट्समैन, ये भी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं और इनकी ताली जब बजती है ना तो काफी कड़क आवाज आती है। लेकिन आज इनका बल्ला किस तरीके का बोलेगा? बल्लेबाज है तैयार, गेंदे है बची 4, 9 की दरकरार। ये क्या कर दिया? ये खराब लाइन है और अंपायर का इशारा, नो बॉल, फ्री हिट की रन होगी। तो अच्छा हुआ विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग हुई, वरना यहां पर आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ होता, पंजा मिल सकता था। बाल बाल बचे, 1 रन फ्री हिट का मौका। ये गलती नहीं कर सकते भाई, ये गलती नहीं कर सकते। ये इस एन मुकाबले में, एन मौके में, वो भी मुकाबला अंतिम पड़ाव पर चला है। अगली गेंद होगी फ्री हिट, ना एसीपी ना डीसीपी, लाइसेंस खुला है, लेकिन ट्रैफिक से बचना होगा रनआउट से। खराब लाइन है, खराब लाइन है, फ्री हिट रहेगा बरकरार। ये गेंद है वाइड
और व्हाइट के मदद से एक्स्ट्राज में हुई बढ़ोतरी। टीम का स्कोर है 23, अभी भी 7 रनों की यहां पर आवश्यकता है। फ्रीट की बॉल बरकरार रहेगी। एलईडी स्क्रीन है बिल्कुल बड़ा, ये अच्छा काम किया है विजेंद्र भाई आपने, क्योंकि आप नेट का एमबी बचा सकते हो दर्शकों का। जहां पर जब 150 की जियो की मार थे 24 दिनों के लिए तो तुरंत समाप्त हो जाती है एक मैच देखने के बाद, लेकिन ये एमबी बच सकती है, आपको स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। ये फुल टॉस है, नहीं छोड़ेंगे और इस गेंद को फेंक दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से सीमा रेखा पार, सिक्सर। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी। 3 गेंदों में मेरे ख्याल से सुदर्शन 2 ही रन खर्च किए थे इस गेंदबाज ने। क्या ऐसी नौबत आई इस गेंदबाज के ऊपर, बीमर फेंका, वाइड फेंका और ये आया 6 स्कोर इस लेवल। कंपलसरी चेस ये टूर्नामेंट का नियम है, 1 रनों की यहां पर आवश्यकता और डीप पोल में से ये टीम जाएगी तीसरे राउंड में, लेकिन देखेंगे 1 रन की दरकरार अभी भी है। चलिए यहां पर लाइन को देखेंगे अंपायर, व्हाइट बॉल का करार, मैच ही था। मंगेश स्मृति 11 कोंबडभुजे टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन। अशोक भोईर कोंबडभुजे, इनकी ओर से विघ्नेश आपके लिए 500 रुपए का इनाम। कांग्रेचुलेशन कोंबडभुजे टीम। अब आपको सीधा 2 तारीख को कब आना है वो वैष्णव भोईर या जॉन्टे आपको जरूर बताएंगे। तर मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपले अर्थातच दुसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी जिंकलात आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर सामनावीराचा खेळाडू अर्थात सामनावीर आपण पाहणार आहोत, आमचे सुदर्शन पाटील या ठिकाणी दर्शवतील. तर सामनावीरचा मानकरी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ज्याने 1 षटकामध्ये 7 धावा देत 2 फलंदाज बाद केले, तो खेळाडू ठरतोय कुमार कोळी. याला विनंती आहे आपण यायचं आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. आणि विघ्नेश कोळी याला 500 रुपयाचं पारितोषिक अशोकजी भोईर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाईल. तर मी विनंती करते आपण यायचं आहे आणि सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रतीकजी घरत सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक आपण सन्मानित करायचं आहे. प्रतीकजी घरत या ठिकाणी आलेले आहेत.